आम्ही अजून गेलो नाही, सध्या इथं जाऊ आणि तुमच्या समोर आम्ही घेतो हे पाहायला मिळते प्रत्यक्षात. म्हणून आज मॅडम पण तिथे येणार आहेत. मला मेसेज आला की त्या हिंगोली मार्गे आहेत, परंतु जमलं तर अकोला पण येऊ शकतो बा भेट देण्यासाठी. म्हणून मॅडमची भेट पण होईल, प्रत्यक्ष मॅडमला भेटण्याचा योग येईल. आणि तिथं विजय सर आहेत, महागुरु अर्जुन सर आहेत, प्रेसिडेंट टीम सर्व येणार आहेत तिथे. त्यामुळे त्या संधीचा फायदा घे. आपला दृष्टिकोन आपल्याला सकारात्मक करायचा आहे की अरे त्यांना येऊ शकतं तर मलाही हा रिझल्ट येऊ शकतो. हा ऍटिट्यूड तयार करण्यासाठी आपल्याला इतरांचे रिझल्ट ऐकायचे. काय केलं, कशाच्या आधारावर रिझल्ट काढला हे ऐकण्यासाठी आपल्याला शेवटपर्यंत थांबून राहायचं. सर्वांनी प्रॉपर स्ट्रेचिंग करायची. जे येणारे आहेत त्यांची यादी तयार झाली का? त्यांच्या गाड्या पण झाल्या. ओके, हा, कोणत्या गाडीत कोण व्यक्ती राहील हे पण नियोजन करून टाकायचं. म्हणजे मग वेळेवर मी कुठे बसू असं नाही आलं पाहिजे. आपलं नियोजन फिक्स असलं पाहिजे. या गाडीतच तुमची जागा इथं आहे, तर ते पण नियोजन करा. आणि जर एखादी गाडी कमी असेल तर वाढवा. चलो, प्रार्थनेसाठी तयार राहायचंय. पायातील सूज काढायचंय. प्रॉपर प्रार्थना मुद्रेमध्ये तयार राहायचंय. बघा, आपण बॅलन्स मध्ये राहू शकतो का उभं? स्वतः बॅलन्स आहो का? कारण आपण बॅलन्स डाएट खातो. सकस संतुलित आहार, त्याचं नाव आहे बॅलन्स डाएट इंग्रजीमध्ये. सकस संतुलित आहार आपण विज्ञानामध्ये शिकलो. चलो, दोन्ही हातांचं घर्षण करायचंय आणि हातांची एनर्जी आपल्या चेहऱ्यावरून फिरवायची आहे. 5 नमस्कार आपण घेणार आहोत. सगळ्यात पहिला नमस्कार धरणी मातेसाठी, दुसरा नमस्कार आपल्या आई वडील, आपले सासू सासरे यांच्यासाठी, तिसरा नमस्कार सैनिक बांधव, शेतकरी बांधव यांच्यासाठी, चौथा नमस्कार वेलनेस कोच, गुरुजन वर्ग आणि मार्क यूज सरांसाठी, आणि सगळ्यात शेवटचा नमस्कार आपल्या स्वतःसाठी करायचा. येस, क्या बात आहे. जबरदस्त अशी जोरदार क्लॅपिंग झाली पाहिजे.